प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू उठला आहे. त्यांनी जे महान चमत्कार केले त्या मानाने आपण ही भूमी कंपित व्हायला पाहिजे तसं म्हणायला पाहिजे. खरं तर प्रभू उठला आहे. आता त्या विश्वासाने म्हणूयात की तो ऐकत आहे. मग आपण कसं म्हणू? प्रभू उठला आहे. यस, हिज रिझन. गुड फ्रायडेला हे झालं म्हणा. काय झालंय? इट्स फिनिश्ड. आणि आता काय? हिज रिझन. प्रभू उठला आहे. फक्त एवढंच झालं असतं तर नाही चाललं असतं. पापांची क्षमा झाली असती, किंमत पूर्ण पेड केली असती. हे होणं खूप गरजेचं. तो उठणं ही मोठी गोष्ट आहे जे सेलिब्रेट करायला आज आपण इथं आलेलो. रिझरक्शन संडे, पुनरुत्थानाचा रविवार, पुनरुत्थानाचा दिन. म्हणजे आज आपण अनेक जण ट्रीट करत होते आत आल्यानंतर हॅपी रिझरक्शन डे. व्हेरी गुड, केलंच पाहिजे. हा संस्मरणाचा दिवस आहे त्याचा की जो जयोत्सव क्रूस खांबावर साजरा झाला त्याला शिक्कामोर्तब जर झाला असेल तर ते रिझरक्शनमुळे झालं. विजयाची घोषणा क्रूस खांबावर ख्रिस्ताने केली खरी, फिनिश म्हणून, परंतु त्याला खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब कधी झाला हे जर आज समजून घेतला तुम्ही तर अद्भुत रित्या तुम्ही देवाची आराधना करायला तयार व्हा. तुम्ही स्वतः काय आहात ख्रिस्तामध्ये याची एक वेगळी ओळख तुम्हाला पटेल. लक्षात येतं? पुनरुत्थानाची गरज का भासली? त्या अगोदर क्रूस खांबावर चढण्याची गरज का भासली ही माहिती होणं गरजेचं आहे. हो की नाही? आपण ज्या देवाची भक्ती करतो तो देव कसा आहे? जिवंत देव आहे. आणि तो कसा आहे असं म्हटल्यानंतर तो पवित्र आहे, तो परिपूर्ण आहे. हो की नाही? तो अनादि अनंत आहे. अनादि अनंत, ज्याची सुरुवात कोणी सांगू शकत नाही, ज्याचा अंत ज्याला नाहीच आहे असा तो देव आहे. लक्षात येते? म्हणून तर तो म्हणतो की मी आहे. त्याला कुठलाच काळ लागू होत नाही. वर्तमान, भूतकाळ, भविष्य हे मनुष्यासाठी आहे. तो वेळेच्या परे म्हणजे वेळेच्या वर वेळ आपल्यासाठी आहे, त्याच्यासाठी नाही आहे. त्यामुळे तो आहे, तो आहे असा देव आहे. म्हणजे कधीपासून आहे, केव्हापर्यंत राहील ही व्याख्या, हे शब्दच मुळात त्या देवाला लागू होत नाही. लेवीय 20:26 म्हणतो की तुम्ही पवित्र असा, कारण हॅलो, कारण मी पवित्र आहे असं परमेश्वर म्हणतं. पवित्र परमेश्वर जर त्याच्याशी भेट घ्यायची असेल तर आपण कसं असलं पाहिजे? हॅलो, कसं असलं पाहिजे? पवित्र. असाच एक पवित्र मनुष्य निर्माण केला देवाने सुरुवातीला. त्याच्याच प्रतिरूपाचा, देवाच्या प्रतिरूपाचा आदाम. तो पवित्र होता. त्याला पाप ठाऊक नव्हते, त्यांनी पाप केलं नव्हतं, त्याच्या मनात पाप नव्हतं. तो देवाचा पुत्र होता. पण आपल्या सगळ्यांनाच ज्ञात असावं, नसेल तरी हे करून घ्या की मनुष्याला निर्माण करण्यापूर्वी स्वर्गामध्ये काहीतरी घडलं. देवदूत निरंतर आज देखील त्याची भक्ती करत आहेत आणि ते एकच शब्द म्हणू शकत आहेत, पवित्र पवित्र पवित्र. एकच शब्द का म्हणतात त्याचंही आपण मध्ये बघितलं की त्या सिंहासनावर बसलेला तेजोपुंज प्रकाश असा देव ज्याला कोणीही पाहू शकत नाही, त्याचं प्रत्येक वेळी एक वेगळं कार्य या सृष्टीक्रमात होत असताना मुखातून एकच शब्द निघतो, तो म्हणजे पवित्र. अरे आता बघितलं अजून काहीतरी घडलं आणि पुन्हा देवदूत काहीच म्हणू शकत नाहीत, पवित्र. हे क्षणोक्षणी चालू आहे. क्षणोक्षणी असे महान चमत्कार तो सृष्टीक्रमात करत आहे. नवी निर्मिती होत आहे
आणि प्रत्येक वेळी त्याची महिमा, त्याचं गुणगौरव करताना केवळ एकच शब्द त्यांच्या तोंडी येतं, जे आपल्याही येणार आहे जेव्हा आपण ख्रिस्ताबरोबर स्वर्गात अनंत काळासाठी असू, त्यावेळेस आपणही हेच म्हणणार आहोत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर. काहीच नाही. असं करत असताना एका देवदूताच्या मनात पाप आलं. देवाच्या सिंहासन घेण्याचा त्याच्या मनात इच्छा आली, आणि ती इच्छा न कळणारा असा आपला देव नाही. प्रत्येक सृष्टीक्रमातल्या प्रत्येक गोष्टीकडे ज्याचे नेत्र आहेत, ज्याचे कान आहेत, ज्याला कान नाक सगळं आहे, ज्याला तो सगळ्या गोष्टी सेन्स करू शकतो, असा संवेदनशील परमेश्वर आहे तो. आणि ते त्यांनी पाहिलं आणि स्वर्गातून त्याला निष्कासित खाली फेकून देण्यात आलं पृथ्वीवर. आणि त्यावेळेस एकदा पृथ्वी नष्ट झाली, नाही का? चांगली सुंदर बनवलेली पृथ्वी, त्या लुसिफर शैतान म्हणलेल्या देवदूत त्याला खाली फेकल्यामुळे पृथ्वी सगळी अस्ताव्यस्त झाली. आणि मग पुन्हा देवाला वाटलं की देव हा खूप चांगल्या निर्मितीचा देव आहे, सतत काहीतरी चांगलं करत असतो. मग त्याला वाटलं नाही का ही पृथ्वी आपण पुन्हा एकदा चांगली बनवूयात. म्हणून जे सगळे शब्द आहेत ना, नीट जर हिब्रू बायबल वाचलं तर त्यानुसार उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला कळेल, अस्तित्वात नसलेल्या गोष्टींपासून काही गोष्टी बनतात आणि काही अस्तित्वात असलेल्या गोष्टींपासून एक नवनिर्मिती होते. मग पृथ्वीवर पुन्हा एकदा नवनिर्मिती आणि अस्तित्वात नसलेल्या गोष्टी तयार करण्यासाठी देवाचा आत्मा त्या पाण्यावर तळपत राहिला, आणि मग एक सगळं काही नवीन घडू लागलं. आणि 6 दिवसामध्ये नाही का एक नवी सृष्टी या पृथ्वीवर तयार झाली परमेश्वराच्या योजनेने. म्हणून म्हणतो प्रियांनो, खरंच ही पृथ्वी बघायला जात होती. नुसतं कष्ट मरमर इथंच याच ठिकाणी. मी कधी कधी खूप लोकांना बोलतो की तुम्ही कुठं जन्मलात, 413003 मध्ये जन्मलात. काही जणांचे पिनकोड सांगतोय. लग्न कुठं झालं, 410001 तिकडच्या मंगल कार्यालयामध्ये, रेल्वे लाईन्सकडे आहे. शिक्षण कुठं झालं, 410004 मध्ये झालं असेल. हा सगळा पत्ता 413 मध्ये जर गुरफटला तर सोलापुरातला व्यक्ती जन्मला सोलापुरात आणि इथंच मेला. स्वर्गात गेल्यानंतर जर त्याला सहज विचारलं, मी बनवलेली जर पृथ्वी बघितलीस का बाळा, काय उत्तर असेल आपल्याकडे? नाही, वेळच मिळत नव्हता. एक चांगले बायबल टीचर आमचे म्हणतात, पैसा कधी पुरत नसतो, वेळ कधी मिळत नसतो, पैसा पुरवावा लागतो, वेळ काढावे लागते. हो की नाही? म्हणून हे बघा, खूप सुंदर आहे पृथ्वी. 6 दिवसात त्यांनी पुन्हा सुंदर पृथ्वी बनवली. आणि पुन्हा त्यांनी 6व्या दिवशी एक अद्भुत गोष्ट केली, सर्व सृष्टीक्रमातली श्रेष्ठ निर्मिती तयार केली. ते म्हणजे तुम्ही आणि आम्ही, मनुष्य. सगळ्यात श्रेष्ठ श्रेष्ठ निर्मिती झाली. आणि मग काय झालं? तो होता आदाम. आणि पुन्हा तो एकटा राहू नये म्हणून तुम्हाला बनवलं, हव्वेला बनवलं. तो मातीतून बनला, ही हाडापासून बनली. आणि मी माहीतच आहे तुम्हाला, माणूस जिवंत तेव्हाच झाला जेव्हा परमेश्वराने त्याचा आत्मा त्याला दिला. तर जिवंत असणं हे त्या आत्म्याशी निगडीत आहे. आत्मा जर वेगळा झाला तर त्याला दुसरं नाव येतं मृत्यू, मरण. लक्षात येतं? म्हणून हे सांगण्यात आलं की ज्या दिवशी नाही का, तुम्ही आज लक्ष देऊ नये का, घाम आला तरी चालेल, काही झालं तरी चालेल. कारण आज मी जे सांगणार आहे ना, हे कदाचित मला नाही का असं हे वाटत होतं की अनेक जणांनी हे ऐकणं गरजेचं आहे. काय पुनरुत्थान? मग आदामानी पाप केलं, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पण ते पाप घडवून आणण्यासाठी तिथं शैतान उपस्थित होता. पवित्र असं जीवन जगणारा तो आदाम आणि हव्वा, ज्यांची सहभागिता नित्य परमेश्वराबरोबर होती, त्यांचा आत्मा आणि परमेश्वराचा आत्मा नित्य संवाद साधत होते. शिळप्याच्या त्या संध्याकाळच्या वाऱ्यामध्ये देव यायचा आणि मग किती छान त्यांची सहभागिता व्हायची. असं सगळं चांगलं चाललं असताना
शैतानाला हे सहन होत नव्हतं, कारण अखिल विश्वाची सत्ता, आता पृथ्वीची सत्ता त्याच्याच प्रतिरूपाच्या बनवलेल्या त्याचा पुत्र, ज्याला म्हटलं आदाम, पहिला मनुष्य, त्याला देवाने दिलं होतं. सत्ताच गाजवण्यासाठी पृथ्वी त्याला दिली होती आणि म्हटलं होतं अभिवचन की जा फलद्रूप व्हा, सत्ता गाजवा आणि तुम्ही बहुगुणित व्हा. हे सगळं आशीर्वचन घेऊन ते चालले होते. तो प्रचंड हुशार होता. करोडो लाखो जीवजंतूंना ज्यांनी कितीतरी, मला किती दिवस लागले माहीत नाही. मी पुन्हा म्हणेन, आदामाला आपण हा प्रश्न विचारूच वर, की जेव्हा तू सगळी नावं दिली ना, सापाला साप, कबुतराला कबूतर, नाही का, गरुडाला गरुड हे जेव्हा नाव दिलं, सगळ्या गोष्टींना त्यांनी नावं दिलेली आहेत. किती रे तू बुद्धिमान, ती कसं आलं होतं, तर ते देवाचा आत्मा त्याच्यामध्ये होता. पण किती दिवस लागले असतील, हो की नाही. सगळ्या सृष्टीक्रमात त्या गोष्टींना नावं द्यायचा बहुमान देवाने दिला. आणि तुम्हाला माहिती आहे बायबलमधली एक महत्वाची गोष्ट, का आई बापांनीच नाव ठेवायचं मुलाचं मुलीचं? कारण जे नाव ठेवतात ना, त्यांचा अधिकार त्यांच्यावर असतो. ती सत्ता आदामाच्या हातात राहावी त्याला दिलेली होती, म्हणूनच नाव देण्याचं काम त्याला देण्यात आलं. कारण तू नाव दिलास तर ते तुझ्या अधीन पण राहतील. लक्षात येत आहे? सगळ्या गोष्टींना काहीतरी अर्थ आहे बायबलमधून. उगीच आत्याला बोलवायचं, बदडाला लावायचं आणि नाव द्यायचं. मी कोणाच्या संस्कृतीला नाव देत नाही, पण ते नाव ठरवायला पाहिजे आई वडिलांनी. प्रार्थनापूर्वक ठरवलं पाहिजे, कारण तुम्ही जे नाव देता तुमचा अधिकार त्याच्यावर येतो. मग आदाम हे सगळं चालू असताना त्याच्या हातून पाप घडलं. आणि आता पुन्हा येऊयात लेवी 20:26 मध्ये. हा देव पवित्र आहे, परिपूर्ण आहे, त्याचे काही नियमावली आहेत आणि तो त्याच्या स्टँडर्डमध्ये कधीच कमी करू देत नाही. आणि मग आदामाकडून पाप घडलं. मग काय? रोमकरसपत्र 6:23 काय सांगतं? पापाचं वेतन. सकाळी सॅमनी पण मला पाठवलेल्या फ्लायरमध्ये खूप छान होतं. वेजेस ऑफ सिन इज डेथ. 1 कोरिंथ 15:56 काय म्हणतं? पापाची नांगी, मरणाची नांगी कोण आहे? पाप आहे. हे डसणं जे आहे, पाप डसतं नांगीनी आणि त्याच्यामुळे मरण येतं. म्हणून मरणाची नांगी कोण आहे? पाप आहे. स्टँडर्ड फिक्स आहे. कुठलं स्टँडर्ड? की जेव्हा जेव्हा पाप घडतं तेव्हा मरण हे कंपल्सरी आहे. देव पापाला स्वीकारत नाही. तो क्रोध व्यक्त करतो, तो रागिष्ट होतो. त्या व्यक्तीवर देवाचा कोप येतो असं म्हणतो आपण, wrath of God. आणि ते पूर्ण फक्त एकाच गोष्टीमुळे होतं, ते म्हणजे मरणाने. हॅलो, आता आपण चाललोय पुनरुत्थानाकडे. केवळ त्या गोष्टींची किंमत चुकवण्यासाठी मरावंच लागतं. मग पुन्हा सांगेन की कुठल्याही प्रकारचं पाप असू दे, पाप छोटं आणि मोठं परमेश्वराच्या नजरेत नाही. ही इज अ स्टँडर्ड गॉड, ही इज अ परफेक्ट गॉड, ही इज अ होली गॉड. बघा, मी त्याचे गुणवैशिष्ट्य सांगतोय. तो त्याच्या पॅरामीटरमध्ये कधीच कमी करत नाही. फॉर एक्झाम्पल, समजा आता तुम्ही विदाऊट नंबर प्लेट गाडी घेऊन चाललेला आहात आणि ट्रॅफिक थांबवलं, तर तुम्हाला एक दंड लागतो, बरोबर? आणि तोच ट्रॅफिक पोलीस ओळखीचा असेल तर माफ पण करू शकतो. पण असा स्टँडर्ड परमेश्वर स्वतःसाठी लागू करून घेत नाही. कारण परमेश्वराच्या नजरेत ओळखीचा आणि बिनओळखीचा असं काहीच नाही आहे. प्रेषितांची कृत्ये 10 अध्याय 35 वचन सांगतं, परमेश्वर पक्षपाती नाही. तो पार्शियलिटी करत नाही. त्यामुळं पुन्हा एकदा मी सांगतो, देव कोणाचं आहे? हॅलो, देव कोणाचं आहे? ते रस्त्यावरून ज्यांना ख्रिस्त माहित नाही त्यांचा आहे का देव? यस. कोणी बनवलं त्यांना? आणि तुम्हाला? हा, देव सर्वांचा आहे. तो पक्षपाती नाही. मग त्यांनी जर एक स्टँडर्ड निर्माण केला असेल की कुठल्याही प्रकारचं पाप घडू दे, मग ते खोटं बोलण्याचं असू दे, नेत्रांनी घडलेलं असू देत, हातांनी घडलेलं असू देत, कशाही प्रकारे, मग ते लाच घेऊन असेल, काहीही घडू देत,
त्याचं वेतन फिक्स्ड आहे. काय? मरण. ओके, एक स्टँडर्ड फिक्स झाला. आता मरण कुठल्या गोष्टींनी मरावं, म्हणजे आता मी केलंय तर मी मरायला पाहिजे. बघा परत नीट सांगतो, मी पाप केलं तर मी मरायला पाहिजे. पण देवाचा अजून एक स्टँडर्ड आहे. जो मरायला पाहिजे ना तो निष्पाप पाहिजे. निष्पाप व्यक्तीचंच रक्त देवाला मान्य आहे. हॅलो, आपण खूप महत्वाच्या गोष्टीकडे चाललोय. मी परत एकदा सांगेन, अनेक वर्ष पुढचे सर्मन होत राहतील रिझर्वेशन संडेला, पण रिझर्वेशन काय आहे, त्याची शक्ती काय कळलं की मग तुम्ही ते सगळं ऐकायला तुम्हाला छान वाटेल. रक्त कोणाचं हवंय? मग मी माझ्या पापांसाठी मी माझं मरण देऊ शकतो का? माझी लायकी संपली, पात्रता संपली. बघा परत एकदा सांगतोय, पापाचं वेतन मरण, आणि मरण हे जीवन हे रक्तात आहे. इब्री लोकांपत्र सांगतं, लेवी पण सांगतं. पण ते रक्त वाहण्यासाठी निष्पाप पाहिजे. बरं ठीक आहे, माझं पापांची क्षमा व्हावी म्हणून अमृता ठरवली की मी मरते, माझं रक्त वाहते. ओके, पण ती पण पापी आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय? रोमकारास 3:23 वाचा. सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उणे पडलेत. नो वन इज होली, ओनली गॉड इज होली. संपलं. कळतंय परत? अरुणला वाटलं ए डॅड, पप्पासाठी मी उभारणार, पण देव म्हणणार बाळा तुझंही रक्त माझ्या दृष्टीने निष्कलंक नाही, कारण कोणीही माझ्यासमोर पवित्र नाही. कारण तुमचा सगळ्यांचा बाप आदाम त्यांनीच पाप केलं आणि ते पापी स्वभाव बाय डिफॉल्ट इनहेरिटन तुमच्या रक्तात आहे. तुम्ही राहू शकत नाही. बरं ठीक आहे, मी सत्कृत्य करत आहे, मी जन्मल्यापासून एकही पाप केलं नाही, असं होऊ शकतं? मनुष्याच्या मनात सतत खूप सुंदर सुंदर कल्पना येतात. असं एका वचन, सतत वाईट कल्पना येतात. त्यामुळे पाप हे घडतच, कृतीने घडणार नाही हो, पण इथं बसल्या बसल्या सुद्धा खूप काही घडून जातं. रूथ सिस्टर समोर आल्या, किती सुंदर दिसत होत्या. हे आम्ही म्हणू जळणारे काहीतरी जळतीलच. विचार मनात वाईट आला की पाप आलंच. मनात वाईट कल्पना येऊन तुम्ही पाप हे करतच असता. आदामापासून आलेल्या पापाने तर आपण दोषी आहोत, पण इथं मनुष्य म्हणून जेव्हा जगत असतो तर निष्कलंक आपण राहू शकत नाही. अरे मग प्रॉब्लेम आला ना, मग कोणाचं रक्त व्हायचं? आता आलात मुद्द्यावर. निष्पाप तर कोणीच सापडे ना, अरे घरातले सापडे ना, तर बाजूचा तर माझ्यासाठी कशाला रक्त सांडेल? मी त्यांना हवाय म्हणून ते उभारेल. आजकाल आपण बघतो हॉस्पिटलमध्ये किडनी लागली, बायको उभे राहते, माझी किडनी घ्या, याचं लिव्हर अर्ध कापून द्या, हे सगळं काही नाही का, किती महत्वाचं त्याग ते करतात. इट्स हॅट्स ऑफ त्यांना, त्या लोकांना. तुम्ही दैहिक गोष्टींमध्ये त्यांना साथ देऊ शकता, परंतु आत्मिक गोष्टींमध्ये अनंत काळाचं जीवन मिळवण्यासाठी निष्पाप रक्त लागतं, आणि या स्टँडर्डला देव कॉम्प्रोमाइज करत नाही. मग राहत ऑफ गॉड्स कशा प्रकारे सायलेंट होणार, सॅटिस्फाय कसं होणार? निष्पाप रक्त लागतं. मग एक उपाय सुचला. मनुष्यामध्ये एकही मनुष्य निष्पाप नाहीये. निष्पाप कोकऱ्यांना घेतलो बदली बळी म्हणून, सबस्टिट्यूट म्हणून. माझ्यासाठी अमृता चालली ना, अरुल चालला नाही, मग शेवटी देवालाच मागितलं. देव म्हटला जाऊ दे, जे प्राणी तुमच्यापेक्षा सुंदर जगतात त्यांच्यापैकी घ्या. मग ज्यांच्याकडे पैसे आहेत ते छान कोकरा घेतले, कोणी एडका घेतला, कोणी गोरा घेतला. वाव, काय पैसे असतील त्याप्रमाणे प्राणी निवडले. गरीब म्हणाले आम्ही काय करायचं? तुम्ही पारवे घ्या, कबूतर घ्या. सगळ्यांना ऑप्शन मिळाले, पण रक्त निष्पाप. मग ते कोकरे चेक केलं जायचं, तो पक्षी चेक केला जायचा. ओके, सगळं आहे. आणि मग बघा किती छान नाव, किती त्यांचं भाग्य त्या लोकांचं, त्या प्राण्यांचं पक्ष्यांचं. आपण आपल्याला जर असं चेक केलं तर मी छान आढळेन कदाचित तुम्हाला.
पण अंतःकरणामध्ये किती घाण असू शकते हे तुम्हालाही माहिती नाही. तर प्राण्यांवर किती मोठा विश्वास की त्यांचं अंतःकरण पूर्णपणे शुद्ध आहे, ते निष्पाप आहेत, त्यांना फक्त बाहेरून चेक करायची गरज आहे. किती ग्रेट. त्या बिचाऱ्यांना फक्त कुठून चेक करायला जायचं, कारण गॅरंटेड ते आतून स्वच्छ आहेत मनाने. पाप नाही हो त्यांच्या मनामध्ये. हे माझं, हे तुझं, मीच भारी दिसतो, तूच असा, हे तसं प्राण्यांमध्ये नाही आहे. म्हणजे ते निष्पाप आतून आहेत, फक्त त्यांना बाहेरून चेक करायची गरज आहे. आपण बाहेरून खूप चांगले आहोत, आपल्याला आतून चेक करायची गरज आहे. हो की नाही? किती सुंदर दिसायला लागलो आपण आज, वाव, असायला पण पाहिजे, पण आतून चेक करायची गरज आहे. आणि ते भाग्य प्राण्यांचं किती छान बघा, ज्याची गॅरंटी देव देतो, हे आतून सुंदर आहेत, आतून पवित्र आहेत, तू ह्यांना घे तुझा सबस्टिट्यूट म्हणून, फक्त चेक बाहेरून करायची गरज आहे. किती छान. आणि ते बिचारे आपल्यासाठी उभे राहायचे. मग वर्षातून एकदा सगळं इस्रायल तिथं पुढे यायचं आणि आपापले बळी घेऊन यायचे आणि मग त्यांना कापलं जायचं. ते रक्त दयासनावर प्रमुख याजक घेऊन जायचा. अंगणातून, गंगाळातून हात स्वच्छ करायचे. होमवेदीवरचं ते सगळं बळी द्यायचं आणि रक्त वाटीत पवित्र स्थानात जायचं. आणि परम पवित्र स्थानात जाताना नाही का, त्याला आज जातानाच बांधलं जायचं. हा याजक पण जर पापी आढळला परमेश्वराच्या नजरेत, तर हा मरून पडेल, ह्याला आज जाऊन आणायचं कोणी. ते का असं नव्हतं पास्टर आले नाही चला आतल्या रूम मध्ये जाऊ, तसं नव्हतं. तुम्ही पण जय हिंद, संपलं तिथंच, आपलं जीवन तिथंच संपलं. ते ओढण्यासाठी आणि त्याच्या पायघोळ झग्यांना बेल्स असायचे की तो चालत आहे, आवाज येते. हा हा. संपूर्ण इस्रायलच्या मंदिराच्या अवतीभोवतीचा कितीतरी किलोमीटर परिसर पिन ड्रॉप सायलेन्स असायचा. पिन ड्रॉप. असंच सायलेन्स आपण पुढे जाऊन बघणार आहोत. आणि मग परमपवित्र स्थानास जाऊन ते निर्दोष कोकरा, आपल्या वतीने वधलेला कोकऱ्याचं रक्त त्या दयासनावर असं शिंपडलं 7 वेळा. आणि मग परमेश्वर जर म्हटला की त्या निर्दोष, ज्यांनी जो बकरा, जो कोकरा, ज्यांनी निर्दोष आयुष्य जगलं, तो निष्पाप होता, त्याच्या रक्ताच्या सन्मानार्थ मी तुम्हाला क्षमा करतो. ते झाकलं जायचं, वॉशआउट होत नव्हतं. बघायचं का? इब्री करसपत्र 10वा अध्याय 4थं वचन. हिब्रूज 10:4 काय सांगतं बघा लवकर. हिब्रूज 10:4. कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त हळूहळू. कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त हा पापे दूर करण्यास असमर्थ आहे. असमर्थ. पाप दूर नाही करू शकत होते, झाकू शकत होते. काय करू शकत होते? ते झाकू शकत होते. मग आता हे झाकण्याचं काम दरवेळेस रिन्युअल, रिचार्ज, सबस्क्रिप्शन संपत आलं, वर्ष संपत आलं, पुन्हा पाप केलेत वर्षभरात, पुन्हा देव परमेश्वराच्या मंदिरासमोर आता नवीन कोकरा. तो मेला की मागच्या वर्षीचा, परत या वर्षी नवीन. ज्यांना जमत नाही त्यांनी कबूतर, कोणाला जमतंय त्यांनी घोडा, कोणी गेडका, वारे वा, सगळं चालायचं ते निष्पाप बकऱ्यांच्या ह्याच्यावर. हजारो वर्ष अशा पद्धतीने पापांच्या क्षमेसाठी हे सगळं घडत राहिलं. परमेश्वराला पण वीट आला होता. इब्री लोकांपत्र घरी जाऊन वाचा 10वा अध्याय. तो म्हणतो की ते संतुष्ट नव्हता. मला वाटतं 12व्या वचनात पण असं 11व्या पण मध्ये असेल की त्याला ते नको होतं सारखं सारखं ते यज्ञ आणि ते हे. तुम्हाला वाटतं की देवाने ते आपण आपल्यासाठी करायचो जाऊन, की त्या निष्पापाचं बळी द्यायचो. लक्षात येत आहे? आता तुम्हाला तुमच्या भाषेत समजेल असं सांगतो. तुम्ही गुन्हेगार जेव्हा होता ना, तेव्हा कोर्टात हजर केलं जातं. तो गुन्हा तुमच्यावर जे नोंदवलेला आहे त्याच्या बदल्यात तुम्हाला सोडवण्यासाठी जामीन लागतं. काय लागतं? हॅलो हॅलो, काय लागतं? नीट लक्ष द्या. उघडत आहे, सगळं शक्य आहे, म्हणजे पण आज पूर्ण लक्ष द्या. आपण भिजून जाऊ पण वचनाने, भले घामाने तर आधीच भिजतात पण वचनाने भिजून जाऊ. जामीन लागतं. जामीन कोणाचं लागतं माहितीये का? ज्याचा 7-12 कोरा आहे. हॅलो हॅलो, माझ्याकडे 7-12, 10-12 आहेत पण कोरे नाही आहेत, त्याच्यावर कर्ज आहे, हे चढलेलं आहे, बोजा आहे, नाही चालत.
निष्पाप बकरा होता का नाही, तसं ते 7-12 कोरा पाहिजे, मग माझं जामीन होतं. लक्षात येत आहे? कोर्ट तेव्हाच जामीन देतं ज्याचा 7-12 कोरा असतो आणि त्यांनी जर सादर केलं आणि गॅरंटी देतो तो 7-12 वाला की मी ह्याला ओळखतो साहेब, ह्याला सोडलं तर हा पळून जाणार नाही, जबाबदारी माझी. मग जामिनावर सुटलेला कैदी अधिक शहाणपणा करू शकत नव्हता, कारण पुन्हा एखादा गुन्हा केला तर आता परत माझं जामीन चालत नव्हतं, अजून एक 7-12 कोरा असलेला जामीन घेऊन यावं लागतंय. सेम दरवर्षी आपण पण पाप करायचो आणि दरवर्षी वेगळा कोकरा, 7-12 कोरा असलेला कोकरा, त्याचा 7-12 कोराच असतो कोकऱ्याचा, तो आणायचा आणि कापायचा. म्हणजे हे जामीन तात्पुरतं होतं आपलं. दरवर्षी रिन्युअल कोर्टाने दिलेली मुदतीच्या नंतर पुन्हा जामीन जे द्यावं लागतं ते परत एकदा 7-12 कोरा. आता कळालं? हे सगळं घडत होतं. आणि मग आता देवाला हे सगळी फायनल सेटलमेंट करायची होती. आपण एका वेगळ्या नजरेने याला बघूयात, काय घडलं होतं नेमकं. उगीच डोळ्यात पाणी आणून हे नाही, नेमकं काय घडलं होतं. मग देव म्हटला आता बास झालं, मलाच आलं पाहिजे, नाही का. पण देव तर आत्मा आहे. देव काय आहे? देव काय आहे? देव तो कसं मरेल? सगळ्या मानवजातीसाठी त्याला वाटलं की आता मीच जातो, मरतो. पण तू कसं मरणार देवा? तू कोण आहेस? आत्मा आहेस आणि आत्म्याला मरण नाही. पुन्हा दरबारात सभा भरली, देव पिता, देव पुत्र आणि पवित्र आत्मा. व्हॉट टू डू? आता काय करायचं? चला, आपल्या भविष्यवाण्या मी आधीच सांगून ठेवल्या होत्या. देव कसं आहे ना, त्याच्यासाठी 1000 वर्ष एक दिवसासारखं आहे. म्हणजे तो कालच सांगितला होता, एक काम करू, तूच जा खाली, येशू तू खाली जा आता. हे मला बस झाले. हजारो कोकरे रोज मरतायत, त्यांची कत्तल बघून बघून वैताग आलेला आहे. एकदाच फायनल सेटलमेंट. पण मी आत्मा आहे, मी कसं मरणार? इन्कार्नेशन व्हायचं, मानव रूप म्हणून धारण करायचं, मानवाच्या पोटी जन्माला यायचं. 30 वर्ष मिनिमम मॅच्युरिटीचं वय आहे, तेवढं जगायचं निष्पापपणे. 7-12 कोरा ठेवायचा. युअर व्हॅलिड. म्हणून येशू 30 वर्ष शांत राहिला, निष्पापपणे जगला, 7-12 कोरा ठेवला. तुमच्या आपल्या सगळ्यांची जामीन करायची होती त्याला. आपल्या सगळ्या गुन्ह्यांच्या पापांची जो फायनल जज आपला देवपिता, त्याच्या नजरेत त्याचा स्टँडर्ड तो कधीच कमी करून घेणार नव्हता. मरण म्हणजे मरणच पाहिजे. 30 वर्ष त्यांनी निष्पाप जीवन जगलं, 3 वर्ष त्यांनी व्यवस्थित सेवा केली आणि मग एक फायनल सेटलमेंट साठी तो उभा राहिला. कळते आता? आता मानवी रूपात त्यांनी मरण स्वीकारू शकणार होता, परंतु आज एक असा व्यक्ती पृथ्वी तलावर 2000 वर्षापूर्वी येऊन गेला की ज्याच्यामध्ये आदामाचं रक्त नव्हतं. पवित्र आत्म्याच्या करवी त्याचा जन्म झाला होता. स्त्रीचा बीज होता तो. आणि तुम्हाला नंतर आपण कधीतरी सर्मनमध्ये सांगू कशा पद्धतीने त्यांनी योसेफ, नाही का, इकडून शमूएल दाविदाच्या वंशातील सलमोनाच्या वंशातून तो आला नाही, नाथानाच्या वंशातून तो जन्माला आला. आणि शैतानाला वाटत होतं इकडं सलमोनाचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी सतत सलमोनाच्या वंशावर हल्ला करत गेला. एका ठिकाणी तर यहोयाकीनवर शाप आणलं. देव स्वतः म्हणला की ह्याच्या पुढे त्याला पुत्र होणार नाही. त्यावेळेस शैतानाची गँग कदाचित दंदाडा तताळा करत नाचली असेल. देवानी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली, यांच्यावर वंशदेश पुढे जाणार नाही तर आपलं काय होणार. हे आपण जिंकलो, पण शैतानाला कायम वेड्यात काढत देव व्यवस्थित आपला एक प्लॅन इकडे चालूच ठेवला आणि करेक्ट मरियाच्या पोटी तारणारा जन्मला. आणि तो दिवस ख्रिसमसचा, दरबारात ठरलेल्या गोष्टीचा दिवस तो ख्रिसमस, ज्या दिवशी परमेश्वर खाली आला आणि काय झालं, त्यात जन्म घेतला त्याने. आणि आता तो एक निर्दोष कोकऱ्याप्रमाणे जीवन जगलं त्याने. आणि परमेश्वराच्या नजरेत एक निर्दोष कोकरा वधस्तंभावर खेळण्यासाठी सज्ज झाला.
एक फायनल सेटलमेंट करण्यासाठी. आता पित्या, भूतकाळातील, वर्तमान काळातील आणि भविष्यात सुद्धा अजून जन्माला येणारी सगळ्या मुलांसाठी मी एकदाच रक्त वाहणार आहे. जे कोणी माझ्यावर विश्वास ठेवतील त्यांना याचं प्रतिफळ मिळेल, पापांपासून मुक्ती. जे आपण मनुष्य म्हणून करू शकतो का? पापाचं वेतन मरण आहे, पण करू शकतो का? नाही. देवाला स्टँडर्ड कमी केलेलं चालत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होतो, एक बास्केटबॉल खेळणारा मुलगा नाही का वडिलांना ग्राउंडवर घेऊन जातो, पप्पा पप्पा आज माझी मॅच बघायला या तुम्ही, किंवा मी काय करतो बघायला या. त्यांनी त्या स्टेडियममध्ये घेऊन जातो, त्यांनी बाउन्स करतो बॉल, जरा शायनिंग वायनिंग करतो आणि येस असं गोल करतो, खडाक करतो. पप्पा म्हणतात वाव काय ती सुंदर आहे, काय भारी झालं. पण त्याला बघितल्यावर काहीतरी वाटतं, काहीतरी झालेलं आहे. मग त्यांनी तो वॉचमन म्हणतो, दादा हा तुम्ही यायच्या आधी अर्धा तास इथं आला होता. हा काय केलं त्यांनी? ते बास्केटबॉलचं जे पोस्ट आहे ना तेच खाली आणलं होतं. त्याची जी हाईट आहे ना, स्टँडर्ड हाईट, तेच खाली केलं होतं. पप्पा म्हणता मला हे चालत नाही. स्टँडर्ड कमी करून मी माझी किंमत कमी करून घेत नाही. मी परफेक्ट गॉड आहे, हो की नाही? मग तू मुलगा आस किंवा कोणी आस, पापाचं वेतन मरण द्यावंच लागेल. मग शेवटी खुद्द देव मानवरूप धारण करून आला. तो क्रूस खांबावर ज्यावेळेस खिळला, आपण व्हिडिओ बघितलो, सगळे पाप त्यांनी स्वतःवर घेतले. आणि ते पाप घेतल्यानंतर मरण 2 प्रकारचे असतात. हॅलो, किती प्रकारचे? आत्मिक मरण आणि दैहिक मरण. आता आत्मिक मरणामध्ये काय होतं? मनुष्याचा आत्मा परमेश्वराच्या आत्म्यापासून दूर जाणं म्हणजे ते आत्मिक मरण आहे, जे पाप केल्या केल्या घडतं. मनुष्याने पाप केलं की आत्मिक मरण आधी होतं. जसं त्या झाडाला शाप दिल्यावर मत्स्य वर्तनामध्ये ते तत्कालीन मेलं तिथं लगेच, तसं आत्मिक मरण आहे. आपण देवाबरोबर पाप केलं की देवाच्या आत्म्यापासून आपण दूर होतो, ते आत्मिक मरण आहे. देवाचा आत्मा आणि आपला आत्मा दूर होण्याला परत एकदा म्हणतो आत्मिक मरण आहे. आणि दैहिक मरण म्हणजे हे शरीरातून जीव आणि आत्मा दोन्ही निघून जाणे, ते दैहिक मरण आहे. क्रूस खांबावरील 4थ्या वचनाच्या वेळेस, 4थ्या उद्गाराच्या वेळेस ज्यावेळेस तो म्हणला एले एली सबखतनी, हे देवा माझा त्याग का केला, हे कधी म्हटलं त्यांनी? ज्यावेळेस सगळे पाप त्याच्यावर आले. 2 कोरिंथ 5:21 मध्ये जसं म्हटलं की ज्याला पाप ठाऊक नव्हते तो तुम्हा आम्हासाठी पाप झाला. पाप त्यांनी केलं बरं का, नीट वचन वाचा घरी जाऊन. ज्याला पापच ठाऊक नव्हते त्याला त्याने पाप असे केले आमच्यासाठी. देवाने त्याला पाप असं केलं आणि मग त्या सगळे पाप घेतल्या घेतल्या एक गोष्ट झाली, आत्मिक मरण. पाप त्या निष्पाप कोकऱ्यावर आले की पाप आणि देव एकत्र राहू शकत नाही. त्याचा देवाचा आत्मा त्याच्यापासून दूर गेला. हे झालं आत्मिक मरण. आणि मग मला तहान लागली आहे हे अभिवचन पूर्ण करण्यासाठी, कारण त्याला विजयाची घोषणा करायची होती. ओठ सुकले होते, जीभ टाळूला लागली होती. फक्त एवढं करायचं होतं ख्रिस्ताला. त्यावेळेस पाणी कोणी देणार नव्हतं त्याला. बोलताना अजून बोलण्यासाठी जसं मला पाण्याची गरज लागली, तसं ख्रिस्ताला त्या क्रूस खांबावर बोलण्यासाठी शेवटी त्यांना तिथं उपलब्ध काय होतं? आंब होता. त्यांनी ते पिले नाही, फक्त ओठ त्याला ओले करायचे होते आणि एक जयघोष करायचा होता. हे एवढे वर्ष चाललेलं कारभार, निर्दोष कोकऱ्यांचं बळी आजपासून संपलं. इट इज फिनिश्ड. जयघोषाने तो बोलला, आता संपलं. आणि शेवटी दुसरं जे मरण होतं दैहिक मरण, ते त्यांनी केलं. त्याचा आत्मा परमेश्वराच्या साधीन केल्यानंतर त्याचा जीव आणि आत्मा त्याच्या शरीराला सोडून निघून गेले. तो देहामध्ये शेवटी मेला. 4थ्या उद्गाराच्या वेळेस तो आत्म्यामध्ये मेला आणि शेवटी आत्मा दिल्यानंतर तो देहामध्ये मेला. हे दोन्ही मरण स्वीकारून अनंत काळाच्या जीवनासाठी त्यांनी आपल्यासाठी बदली बळी झाला आणि सार्वकालिक जीवन मिळालं. देवाने, आता इथे नीट शब्द आहे का, परिपूर्ण देवाने त्याच्या मूल्यांना कुठेही हात न लावता, तडजोड न करता, पाप्यांसाठी स्वतःच्या मुलाला क्रूस खांबावर देऊन निष्पाप रक्ताने आपल्या सगळ्यांसाठी त्याचं प्रेम व्यक्त केलं. हॅलो, परिपूर्ण पवित्र देवाने आपल्या सर्व पाप्यांसाठी त्याचा निष्पाप पुत्र क्रूस खांबावर देऊन आपल्या सगळ्यांवरचा प्रेम त्यांनी व्यक्त केलं. कारण ही लव्हज अस बिकॉज गॉड इज लव्ह. ते पूर्ण केलं येशूनी
आणि आता झालं सेटलमेंट. मग झाले की आता संपला विषय. पुनरुत्थानाची गरज होती का? आता जमलोय आपण पुनरुत्थानासाठी. गरज होती? पुनरुत्थानाची गरज होती की नाही? का बरं होती? झालं की पेड इन फुल. इट्स फिनिश. पेड इन फुल. ह्याचा अर्थ काय होतं? पेड इन फुल. सगळी किंमत मोजली. भविष्यात येणाऱ्या मुलांसाठी देखील मोजली. चला आता झालं माझं काम. मग ते खूप सुंदर चित्र होतं ते. येशू ख्रिस्त असं बाहेर येते ह्याच्यातून, कबरेतून. त्याचा पाठमोरा फोटो, प्रकाश. अरे तो सुपर हिरो आहे. हे सगळे कॉपी करतात मार्वलवाले. हा तो असा उडतो ना अचानक येशू. त्याचं स्वर्गारोहण कसं झालं? तो उडला. सगळे कॉपी आहेत. सुपरमॅन, स्पायडरमॅन, सगळे. तो उडतो. त्याला कशाला दरवाजाची गरज आहे? तो असाच गेला असेल किंवा असं वर, पर्वतातून वर डायरेक्ट. ही इज अ सुपर हिरो. आता गरज काय होती? तो सुपर हिरो मेल्यानंतर कुठं होता 3 दिवस? अरे काम करत होता तो. ख्रिस्ताला येण्यापूर्वी जेवढे मेले होते का नाही, अब्रामापासून सगळेच, मोशे सगळ्या टीमला भेटायला गेला होता. हाय बडीज, कसे छान आहात ना? तुम्हाला सुवार्ता माहित नव्हती. मी किंमत मोजलेली आहे. कसं मोजलेली आहे? हे खूण बघा. कारण गौरवी शरीर त्याच्यासोबत होतं. आत्म्यामध्ये जाऊन त्यांनी सुवार्ता गाजवली. आपण त्याच्याविषयी नाही बोलू. पुनरुत्थानाची गरज काय? उठण्यामुळं एक शिक्कामोर्तब होणार होता. होली स्पिरिटचं सील मिळणार होतं तुम्हाला. आता फॉर एक्झाम्पल, ट्रॅफिकने अडवलं, मगाशीचं उदाहरण. तुम्ही पावती फाडली. तुमच्याकडे काय आहे? रिसीट आहे ना. पुन्हा पुढच्या चौकात कोणीतरी थांबवलं. एक्सक्यूज मी, ऑलरेडी पेड. पुराव्याची गरज होती. कशाची गरज होती? पुराव्याची गरज होती. पापक्षमेचा पुरावा म्हणजे पुनरुत्थान आहे. म्हणू शकता? पापक्षमेचा पुरावा म्हणजे पुनरुत्थान आहे. त्याशिवाय तुमची पावती, पाप करून आपण पावती फाडली आहे मरणाची, त्यांनी रक्ताने ते खंडून विकत घेऊन पावती दिली आहे मुक्तीची. आणि ती मुक्तीची पावती घेऊन आज आपण हिंडत आहोत. आज कुणी आपल्याला दोषी ठरवलं तर म्हणतो ए पेड इन फुल. हॅलो, ते होतं पुनरुत्थान. ते होतं पुनरुत्थान. पुनरुत्थानाशिवाय तुमच्या पापांच्या पापक्षमेचा पुरावाच मिळत नाही. देवपित्याकडे तो म्हणला, मरिये थांबस, मला टच करू नको. ते माझंच अनमोल रक्त मी स्वर्गातल्या दयासनावर शिंपडणार आहे. वेट. तो परम पवित्र स्थानात गेला. परमेश्वराला म्हटलं, मागचं जे मेलेत त्यांचं, वर्तमानात जगत आहे त्यांचं, भविष्यात जे जन्मणार आहे त्या सगळ्यांसाठी निर्दोष म्हणून मी 33.5 वर्ष जगलो. माझा 7-12 कोरा होता. मी निष्पाप आहे. आर यू ॲक्सेप्टेड? यस सा. हे रक्त आणलंय. हे 7 वेळा तुझ्या दयासनावर शिंपडतो. आता मानव जातीला तू क्षमा करशील का? येस बेटा. येस. दे फॉरगिवन. दे फॉरगिवन. आता ते मुक्त आहेत. ते स्वतंत्र आहेत. कारण तू तुझं अनमोल रक्त, निष्पाप कोकऱ्याचं रक्त सांडलेलं आहे. मी खुश आहे. म्हणून मी परत एकदा म्हणतो, त्या प्रेमळ पित्याने स्वतःच्या पापाचा जो क्रोध होता का नाही, तो क्रोध क्रूस खांबावर आपल्या पुत्रावर काढून ते निष्पाप रक्ताद्वारे आपल्या पाप्यांना प्रेमासाठी निवडलं. असा तो देव आहे. मग ते रक्ताद्वारे ते झालं. आणि मग आता पावती. हॅलो, सगळे घाबरलेल्या अवस्थेत. ख्रिस्त मेला, यांना माहीतच नाही. एवढं मोठं काम त्यांनी मागचं केलेलं, हे रिव्हिलेशन त्या शिष्यांना पण नव्हतं. जे आज तुम्हाला मिळत आहे का नाही, हे रिव्हिलेशन त्यांना नव्हतं. ते घाबरलेल्या अवस्थेत होते. आणि मग जेव्हा येशू आला दर्शन द्यायला, ते किंमत मोजली, परमेश्वराने स्वीकारली आणि तो पृथ्वीवर पुन्हा उतरला एका गौरवी शरीरामध्ये. ही इज बॅक. आणि ती पावती होती. आणि त्याच्यावर जो विश्वास ठेवेल ना, त्याला पवित्र आत्म्याचा शिक्का मिळणार आहे. आता जे जे युगाच्या शेवटापर्यंत जे ख्रिस्ताच्या या कामावर विश्वास ठेवतील, त्यांना लगेचच पवित्र आत्म्याचा शिक्का मिळतो. आणि आत्मिक जगतामध्ये तुम्ही त्याचे पुत्र आणि कन्या ठरता. आणि त्यांची किंमत चुकवली गेली हे सिद्ध होतं. तुम्हाला कुठलाही
दुरात्मा शैतान दोष लावू शकत नाही, कारण तुम्ही नीतिमान त्याच्यामुळे ठरता. लक्षात येत आहे? इब्री 10:14 मध्ये पण खूप सुंदर म्हटलेलं आहे. एकदा सेटलमेंट केली. इब्री 10:12 मध्ये पण म्हटलेलं आहे, एकदाच निर्दोष, परत नाही. तुम्ही सगळे कोकऱ्याच्या तात्पुरत्या जामिनावर आधी फिरत होता, आता परमनंट तुमचं जामीन कायमस्वरूपीचं त्यांनी करून टाकलेलं आहे. अनंत काळासाठी तुम्ही निर्दोष आहात. आता पुनरुत्थानाचं सामर्थ्य हे आहे की आता त्यांनी सगळी किंमत मोजलेली आहे. एक भयानक गोष्ट घडली असती जर तो पुनरुत्थित झाला नसता ना, तर इतर लोकांप्रमाणे आपली पण फजिती झाली असती. एक महान व्यक्ती होऊन गेला, आमचा देव होता, तो मेला, आता त्याचा फोटो, त्याचं स्टॅच्यू आणि त्याच्यासमोर मेणबत्त्या. आता पुनरुत्थित देव आहे, जिवंत आहे, मग त्याच्यासमोर उदबत्त्या मेणबत्त्या येईल का? गरज नाही. त्याला असं भेटू शकता, हाय, तो आपल्याला आता वारस म्हणून ठरवलेला आहे. कसं भेटू शकतो आता आपण? येस माय गॉड. करणार का तुम्ही? आता इथं आहे तो. हॅलो, इथं आहे. तुम्हाला बोलल्यावर हे वाटेल, मला जाणवत होते की लाईट जाणार आहे. खूप महत्वाचा विषय होता, पण खास लोकांना देवानी इथं निवडून आणलं हे सत्य कळण्यासाठी. याच्या पुढे अनेक पुनरुत्थानाचे संदेश होतील, पण पुनरुत्थान काय, कशासाठी झालं, हे देवाची अशी योजना होती जी अनंत काळापासून तो वाट पाहत होता की हे कधी एकदा सेटल करू. आणि 2000 वर्षांपूर्वी खुद्द देव मानवरूप धारण करून आला. एकदाचे सगळ्या सीन, कर्स, सिकनेस, कंडमनेशन, डेथ, जे मरणाच्या नाही का सगळं काही पापामुळे होतं, त्यांनी किंमत मोजली. तो मेला, मरणं गरजेचं होतं. तुम्ही आम्ही मेलो असतो का? माझ्यासाठी दुसरं कोणी मरू शकलं असतं का? मानवाला ते शक्य नव्हतं, पण मानवी रूपात मानव रूप धारण केलेला परमेश्वराला ते शक्य होतं, ज्यांनी केलं काम पूर्ण. पण खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब होतो तो पुनरुत्थानामुळे. तो आज पुनरुत्थित झाल्यामुळं आज सगळे म्हणू शकतो की आज मी विजयी आहे, आज मी सार्वकालिकतेमध्ये प्रवेश करू शकतो. ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे प्रियांनो, जे तुम्ही म्हणू शकता आज की पेड इन फुल. जर तुम्ही म्हणू शकता, देवपिता जरी म्हटला, तुम्ही कशामुळे आंटी वर येऊ शकता माझं दार उघडून स्वर्गाचा? तुम्ही म्हणता माझी लायकी नाही, पण माझ्याकडे एक पवित्र आत्म्याचा शिक्का मारलेला पेड इन फुलची पावती आहे, एक रिसीट आहे जे परमेश्वरांनी मला दिलेली आहे. या रिसीटच्या द्वारे आणि पवित्र आत्म्याच्या सीलच्या द्वारे माझा प्रवेश असा होतो, मला गेटवर अडवलं जाणार नाही. हे आहे पुनरुत्थानाचं सामर्थ्य जे ख्रिस्ताने 2000 वर्षांपूर्वी. म्हणून तो उठणं प्रचंड गरजेचं होतं. नाही तर आपली इतकी फजिती झाली असती जगामध्ये की पुन्हा एकदा असंच झालं असतं की कोणीतरी महान संदेष्टा आला, त्यांनी छान जीवन जगलं, मेलेल्यानं उठवलं, चमत्कार केले, आणि आज तो नाही आहे. आणि मग बाबा की जय हो म्हणून पेंडाल घालून कितीतरी सभा झाल्या असतात. पण आज गरज नाही. प्रचंड सामर्थ्याने भरलेला, जो जिवंत आहे, अनादि अनंत आहे, राजराजेश्वर देवादी देव आहे, जो आधी होता, आत्ता आहे आणि पुन्हा तोच असणार, असा प्रभू येशू ख्रिस्त, जो एकदाच आला, सर्वांची किंमत मोजला आणि पुनरुत्थित त्या सिंहासारखा झाला. आणि त्या कबरेला म्हटलं त्यांनी, आता तुझा आवाज कुठे आहे मरणा, तुझी नागी कुठे? मरण तर विजयात गिळला गेला हो. आता ते मरण राहिलं नाही, आपल्यासाठी फक्त द्वार आहे. पण गरज आहे, ही पावती सगळ्यासाठी फाडलेली आहे, परंतु बिचारा लोकांना माहित नाही. त्यांनी फक्त क्लेम करायचं आहे. काय करायचं आहे? काय क्लेम आहे? क्लेम काय? लॉर्ड, आय ऍक्सेप्ट यू, आय बिलीव्ह इन यू. किती सिंपल आहे तो, किती सिंपल आहे, किती सिंपल आहे. हॅलो, किती सिंपल आहे, पण लोक करायला तयार नाहीत. प्रार्थना करा. तुम्हाला जसं शिक्का मिळाला की नाही, सार्वकालिकतेमध्ये जायची वेळ मिळाली की नाही, तसं प्लीज त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आता जल्लोष करायचं का? आता कळालं कशासाठी पुनरुत्थान झालं, कशासाठी रक्त वाहिलं. कारण तुम्ही आपण लायकीचे होतो का? माझ्या पापांसाठी मी मरू शकलो असतो का? कारण मी निष्पाप नाहीये. माझ्या पापांसाठी तुम्ही कोणी मरू शकला असतं का? नाही. फक्त देवच होता जो निष्पाप.
फक्त त्याला देह नव्हतं म्हणून त्यांनी देह धारण केलं आणि तो 30 वर्ष जगला व्यवस्थित, हे दाखवण्यासाठी की मी निष्पाप आहे. का त्या आयडियल लाईफ आपल्याला पण जगता येईल का ख्रिस्तासारखं? की त्यांनी 30 वर्ष कसा जगला असेल, किती टेम्पटेशन आले असतील त्याला, काय मोह आले असतील, पण तो कसा जगला आणि ज्याच्यामुळं देव म्हणू शकतो की हे नाही, हा निर्दोष कोकरा आहे. त्याची गरज आहे. पुनरुत्थित ख्रिस्ताचे तो पहिला बीज आहे जो मेलेल्यातून पुनरुत्थित झाला. पुनर्जीवित अनेक झाले असं लिहिलंय मत्ते नाही का 27, 51, 52 मध्ये की 52, 53 मध्ये सुद्धा, की ते मेल्यानंतर सुद्धा अनेक जण जगले. तो पुनरुत्थित झाल्यावर पण थडगे उघडले आणि जगले, पण ते पुनरुज्जीवित झाले, रिसॅसिटेशन, ते परत मेले. परंतु पुनरुत्थित जून कायमचा जिवंत राहिलेला एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो प्रथम फळ, एकदा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि आता जसं योहान 14:19 म्हणतं की जसा येशू जिवंत आहे तसं आपण जिवंत राहू, हो की नाही? तो स्वतः म्हणतो. मग त्याप्रमाणे तो जर जिवंत आहे तर आपणही अनंत काळासाठी जिवंत राहू. मरण आपल्यासाठी फक्त आता काय राहिलंय? तो दार आहे. फक्त इथून तिकडे जायचं, इटर्निटीमध्ये जायचं, फक्त एक दार राहिलेलं आहे. त्यामुळे घाबरायचं कारण